एसटी बसमध्ये दागिने लंपास करणारी महिला जेरबंद. 25 लाखांचे 20 तोळे सोने जप्त. 25 लाखांचे चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला नोटीस देताच वठणीवर. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल 20 तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक करत 25 लाख रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटना काय? फिर्यादी मीनाबाई ज्ञानदेव बडाक, वय 57, राहणार करजगाव सोनी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, या 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी वाकडेवाडी एसटी स्टँडवरून आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी आपले सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने बॅगेत ठेवले होते. प्रवासादरम्यान घोडनदी शिरूर परिसरात 2 अनोळखी महिलांनी एसटीमध्ये प्रवेश केला. त्यापैकी एक महिला फिर्यादीच्या शेजारी बसली. सुपा परिसरात त्या दोघी खाली उतरल्या. पुढे केडगाव इथं पोहोचल्यानंतर बॅग तपासल्यावर दागिने चोरीस गेल्याचं उघड झालं. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 238/26 BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व सखोल तपास असून पोलिसांनी माया कल्याण भोसले, वय 36, राहणार हातगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हिला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोनाराकडे विक्री उघड. चोरी केलेले सोने तिने आपल्या ओळखीच्या सरा भागवत मधुकर आदापुरी, राहणार बोदेगाव, तालुका शेवगाव याला दिल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावलं असता त्याने पंचासमक्ष 25 लाख रुपये किमतींचे 20 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांकडे सुपूर्द केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करतायत. पोलिसांचं मार्गदर्शन व पथक. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, गणेश देशमुख, दौंड, दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरगे, राहुल शिंदे, साबीर शेख, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, दीपक रोकले, सत्यजित शिंदे, अमोल गाळे, अतुल काजळे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राहुल मासाळकर, महेश पवार, रमेश शिंदे, अतुल लाटे, कविता साठे, पल्लवी रोकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केले. वेळीच केलेल्या तांत्रिक तपासामुळे अवघ्या काही दिवसात चोरीचा संपूर्ण उलगडा करून पोलिसांनी मोठे यश मिळवले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी, अहिल्यानगर.